हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला भेंडीची भाजी दाखवणार आहे। इथे मी भेंडी धुवून स्वच्छ कट करून घेतलेली आहे। इथे एक टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। इथे आपण आता भेंडीची भाजी बनवण्यासाठी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। इथे तुम्ही पहा, आता कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक पळी तेल घालायचे आहे। तेल घातल्यानंतर चांगले गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी 1 चमचा घालायचा आहे आपल्याला। जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून, त्या आता घालायच्या आहेत। एकदम सोप्या पद्धतीने भेंडीची रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून पहा। आता आपल्याला त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। इथे तुम्ही पहा, टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं हलवून मीठ घालायचं आहे 1 चमचा चवीपुरते। आता आपण आणखी त्याला हलवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनी आपलं टोमॅटो चांगल्या प्रकारे मऊ झालेला आहे। इथे तुम्ही पहा, आता आपल्याला त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 चमचे लाल मिरची पावडर, तिखट जास्त पण घालू शकता। आता आपल्याला त्यामध्ये भेंडी घालायची आहे। या प्रकारे तेलामध्ये हळद आणि मिरची पावडर टाकल्यामुळे सर्व भेंडीला एकसारख्या प्रमाणामध्ये मिक्स होते। इथे तुम्ही पहा, मी हलवून घेतलेला आहे। आता आपल्याला त्यावर ताट झाकून 5 ते 6 मिनिटं भेंडीला वाफ देण्यासाठी ठेवायचं आहे। इथे तुम्ही पहा, 5 ते 6 मिनिटांनी आपली भेंडी एकदम छान अशी मऊ झालेली आहे। इथे तुम्ही पहा, आणखी हलवून घ्या 2-3 मिनिटे। त्यानंतर आपल्याला त्यावर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर त्यावर वरती आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला माझी भेंडीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग इथे तुम्ही पाहून घ्या, आपली भेंडी तयार आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। ही भेंडी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।